नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भारताच्या वतीने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील तब्बल 9 दहशतवादी स्थळ बेचिराग करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील या जवानाचं 5 मे रोजी लग्न झालं आणि सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तत्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याने त्यांना 2 दिवसातच कर्तव्यावर जावं लागलं। त्यानंतर नववधूनं निरोप देताना ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची, आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या। संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे। आजही बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा हाय अलर्ट कायम राहणार असून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार कोकण पट्ट्यात सध्या मध्यम तीव्रतेचे ढग दिसून आले असून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात आजही पावसाचा जोर राहणार आहे। मुंबई आणि ठाण्यात गेल्या 24 तासात पाऊस झाल्याने तापमानात जवळजवळ 6 ते 7 अंशांची घट झाली आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरुद्ध करेगुट्टा येथे 22 माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आंध्र प्रदेश व ओडिशा सीमेवरील चकमकीत 2 जहाल माओवादी नेत्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले। आंध्र प्रदेश ओडिशा सीमेचा विशेष झोनल कमिटी सदस्य काकुरी पंडांना उर्फ जगन व केंद्रीय समिती सदस्य रमेश उर्फ वागा पोडियामी यांचा मृतात समावेश आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी भगवा हाती घेतलाय। ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेवक व ठाणे महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अंतिम निकाल लवकरच सुनावला जाण्याची शक्यता आहे। विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने गुरुवारी सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींना 31 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे या दिवशी या प्रकरणात अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा, मी या प्रक्रियेत नाही, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित हा निर्णय घ्यावा असं मत शरद पवारांनी मांडलं आहे। ठाणे शहर सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे आणि पोलीस शिपाई हर्षद लक्ष्मण परब यांनी पदाचा गैरवापर करत परवानगीशिवाय फोनचे CDR, SDR लोकेशन काढून सराईत गुन्हेगाराला विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दोन्ही पोलिसांना बडतर्फ करण्यात आले तर सराईत गुन्हेगार मोहम्मद सोहेल राजपूत याला अटक करण्यात आली आहे। जम्मू काश्मीर इथं सैन्य दलात कार्यरत असलेल्या नांदेडच्या एका जवानाला वीरमरण आले। सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात नांदेडच्या सचिन वनंजे यांचा मृत्यू झालाय। मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर इथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। घरगुती वादातून लहान भावानं मोठ्या भावाची छर्र्याच्या बंदुकीनं छातीत गोळ्या झाडून खून केल्याची घटना धापेवाडा येथे घडली आहे। इंद्रजित सिंग छगनसिंग भोंड असं मृत झालेल्या भावाचं नाव आहे तर जगत सिंग उर्फ जग्गू छगनसिंग भोंड असं आरोपी भावाचं नाव आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे मोठ्या मुलाची हत्या करण्यास आईनेच लहान मुलाला प्रोत्साहन दिल्याची बाब तपासात उघड झाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।